नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज एड लागलं प्रेमाचं या मालिकेचा आजचा भाग खूपच धमाकेदार झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आजच्या भागामध्ये मंजिरीचा चेहरा खराब करण्यासाठी बनवलेली स्क्रीम आता शशिकलाने गार्गीच्या थोबाडाला फासताच गार्गीचं खरं रूप समोर आलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीला आता राया आणि हवालदार संबीर दोघेही चहा पिण्यासाठी निघालेले असतात. त्याच वेळेस आता लगेच शोकसभेसाठी एक व्यक्ती त्या रूममध्ये आलेला असतो. त्याने आता कापडाने पूर्ण आपला चेहरा झाकलेला असतो. तेवढ्यात आता लगेच त्याच्याकडनं अगरबत्ती लावण्याचं जे स्टँड असतं ना, ते खाली पडतं. त्याचा आवाज झाल्यामुळे राया पटकन पाठीमागे वळून बघतो. तोवर आता तो व्यक्ती तिकडनं पळ काढतो. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, हवालदार संबीराव, लवकरात लवकर पाठीमागच्या दरवाजाने जा. आज काय बी करून या खुन्याला पकडायचे म्हणजे पकडायचे. राया धावतच आता त्याच्या पाठोपाठ पळू लागतो. कारण काही करून आज या खुन्याला पकडायचे. कारण हाच एकमेव पुरावा आहे जो आपल्याला सगळं सत्य सांगू शकतो. असे म्हणत आता राया त्याच्या पाठोपाठ धावू लागतो. तर इकडे आता मंजिरीच्या हातांची खूप आग होत असते. अतिशय असे हात लाल भडक झालेले असतात. आता मात्र गार्गी शांतपणे आपल्या पिंगूशी खेळण्याचं नाटक करत असते. कारण कुणाला माझ्यावरती डाऊट येऊ नये ना, असं तिला वाटत असतं. त्याच वेळेस आता शशिकला किचनमध्ये येते. शशिकलाची बडबड चालू असते. काय करावा या पोरीला ना, रोज एक नवीन संकट काही ना काही अंगावर ओढून घेतच असते. अशी बडबड चालू असतानाच शशिकलाचं लक्ष गार्गीकडे जातं. गार्गी खूप शांततेत खेळत असते. शशिकला पटकन आत्ता पाणी घेऊन मंजिरीकडे येते. मंजिरी, यात हात ठेव बरं, जरा थंड वाटेल हातांना, ठेव पटकन. पण मंजिरीला काही बरं वाटत नाही. खूपच खाज येत असते. हातांची अवस्था खूप बिघडलेली असते. गार्गी मात्र हळूच दरवाज्यातनं डोकावून बघू लागते. मंजिरी, मंजिरी, जशी तुझी हातांची अवस्था झाली ना, तशीच तुझ्या तोंडाची व्हायला पाहिजे होती. सगळा डाव फेल झाला या अप्पूमुळे. त्याच्यामुळेच झालं हे सगळं. ऐन वेळेस जर त्याचा बॉल घरात आला नसता तर मंजिरीने ही क्रीम बरोबर चेहऱ्याला लावली असती. आणि एकदा का मंजिरीचा चेहरा खराब झाला असता ना, की मला हवं तसंच झालं असतं. पण नाही, सगळं काही बनवलेलं बिघडलं गेलं त्या अप्पूमुळे. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, मंजिरी, खूप त्रास होतोय का गं? अगं म्हणजे तू काही काम केलं आहे का? घरातली साफसफाई केली का? नाही म्हणजे कसं आहे ना, कचरा जरी काढला ना घरातला तरी असं होतं गं. त्यावर मंजिरी म्हणू लागते, नाही गं काकू, मी असं काहीच केलं नाही. काय झालं ना मला कळतच नाही आहे. त्यावर शशिकला म्हणू लागते, मंजिरी, अगं पण हे असं होऊच कसं शकतं अचानक? काहीतरी तरी काम केलं असेल तू. त्यावर मंजिरी म्हणू लागते, काकू, अगं ही जी क्रीम आहे ना, ती मी चेहऱ्याला लावायला जाणार. मी ती अशी हातावरती घेतली. तेच अप्पूचा बॉल घरात आला आणि मला लागला. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, म्हणजे बॉल लागल्यामुळे झालं आहे का? त्यावर मंजिरी म्हणू लागते, नाही गं काकू, बॉल लागला म्हणून मी ती क्रीम लावलीच नाही. ती खाली पडली आणि तोपर्यंत अप्पू आला, त्याच्याशी बोलले. तेवढ्यात त्या क्रीमचं हे हाताला लागल्यामुळे झालं आहे की कशामुळे झालं आहे ना, कळतच नाही आहे गं. खूप आग होते. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, एक्सपायरी डेट झाली का तुझी क्रीम? तू तर रोज लावते ना, मग असं कसं होईल? त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, कदाचित तसंच असेल. बघ बरं, मी ना बाहेर जाऊन साबणाने हात धुवून येते. आता मंजिरी तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस आता शशिकला पटकन त्या क्रीमची डब्बी हातात घेते. मंजिरी तर रोज लावते ही क्रीम, तेव्हा कधी असं होत नाही. मग आज असं अचानक असं कसं झालं? नक्कीच काय भानगडे, याचे विचार आता तिच्या डोक्यात सुरू झालेले असतात. तेवढ्यात आता लगेच शशिकला आता त्यावरती डेट बघते. नाही ना, ही तर अजून चालू आहे, भरपूर दिवस चालणार आहे. मग मंजिरी कशी म्हणाली एक्सपायरी डेट झाली असेल? नाही 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 नाही, असं होणारच नाही. कारण ही क्रीम तर चालू आहे. मग तिला खाज कशी येते? क्रीममध्ये कोणी काही मिसळवलं आहे का? कसला तरी घाणेरडा वास येतोय. आता लगेच शशिकला ती डब्बी अगदी नाकाजवळ धरते. आता त्या क्रीमचा खूपच घाणेरडा वास येत असतो. तेव्हा लगेच आता शशिकलाचा डाऊट मात्र खरा होतो. नक्कीच यात कोणीतरी काहीतरी मिसळवलंय. काय मिसळवलं असेल? मुद्दामून मंजिरीला त्रास व्हावा म्हणून? पण कोणी असं केलं असेल त्याचा शोध आता ही शशिकला घेणार. कोणी कशाला? घरात एकच व्यक्ती आहे जी मंजिरीच्या जीवावरती उठली आणि ती म्हणजे ती गार्गी. एक नंबरची भामटाड पोरगी. रोज तर सतत आपलं सारखं घर डोक्यावरती घेत असते.
आज एवढं घरात घडतंय पण शांततेत खेळते. नक्की या गार्गीनेच मंजिरीला त्रास देण्यासाठी काहीतरी केलंय. आता मी या गार्गीला सोडणार नाही. माझ्या मंजिरीला त्रास द्यायला बघते काय. आता या शशिकलाच्या कला काय काय असतात ना, हे गार्गी तुला कळणार. तेव्हा लगेच आता शशिकला मला लागते, गार्गी गार्गी कुठेस तू, असे आवाज आता शशिकला देऊ लागते. त्याच वेळेस गार्गी आपल्या पिंगूला घेऊन लगेच बाहेर पळ काढणार. तेच आता पुढच्या रूममध्ये शशिकला येते आणि पटकन गार्गीचा हात पकडते. काय ग गार्गी, कुठे चालली, मी तुला आवाज देते ना. तेव्हा गार्गी म्हणू लागते, काकू पिंगूला ना कॅरम खेळायचं आहे ना, म्हणून आम्ही चाललोय. त्यावर शशिकला म्हणू लागते, गार्गी तुला ना एक मस्त सरप्राईज देणार आहे मी. तेव्हा गार्गी म्हणू लागते, हो काय ते. त्यावर लगेच आता शशिकला ती क्रीमची डब्बी दाखवते. बघ, ही जी क्रीम आहे ना ती मंजिरीची आहे आणि ही लावल्यानंतर चेहरा अगदी छान मस्त दिसतो. तुला सुंदर दिसायचं आहे ना मंजिरीवानी, माझ्या मंजिरीसारखं बनायचं आहे ना तुला. मग आज मी तुझा मस्त मेकअप करते. मेकअप करून जर तू खेळायला गेली तर सगळे म्हणतील, गार्गी किती भारी दिसते, चल पटकन मी तुझा मेकअप करून देते. त्यावर गार्गी म्हणू लागते, काकू नकोय, मला मला नाही करायचंय, मला जायचंय. आता गार्गी मात्र घाबरलेली असते, कारण ही क्रीम जर चेहऱ्याला लावली तर काय होणार आहे हे तिला चांगलंच माहिती असतं. तेव्हा ती नकार देत आता तिकडनं पळ काढण्याचा प्रयत्न करू लागते. पण शशिकला काय शशिकलाच असते, ती ऐकायला तयारच नाही. शशिकला आता जोर जबरदस्तीने तिचा हात ओढतच म्हणू लागते, गार्गी आता तर तुझा मेकअप होणार. मंजिरी बनायची लय हौस आहे ना, मग बन, आता तू आज मंजिरीच बन. असे म्हणताच आता गार्गी इकडे तिकडे पळू लागते. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, गार्गी जेवढं पळायचंय ना तेवढं पळ, पण आज ही शशिकला काही तुला सोडत नसते. आता शशिकलाही तिच्या पाठोपाठ पाठीमागच्या रूममध्ये जाते. तर इकडे आता राया धावतच त्या खुन्याचा पाठलाग करत असतो. तो खुनी आता पटकन गाडीजवळ येतो. एक लाल रंगाची गाडी तिथे उभी असते. त्या गाडीत बसतो आणि ती गाडी तिकडनं निघून जाते. आता राया त्या गाडीचा पाठलाग करू लागतो, पण ती गाडी मात्र वेगाने निघून गेल्यामुळे ती रायाच्या हाती लागत नाही. अचानक एक माणूस समोर येतो आणि रायाला धडकतो. त्यामुळे गाडीचा नंबरही रायाला काही बघता आलेला नसतो. तेवढ्यात लगेच राया म्हणू लागतो, कोण असेल हा, त्या आर्टिस्टच्या घरचा असेल का त्या म्हाताऱ्याचा कोणी जवळपासचा असेल का खुनी असेल, हा नेमका कोण होता ना, हे शोधून काढावंच लागेल. खरं तर माझंच चुकलं. मी जर तिथेच ठामपणे उभी राहिलो असतो तर आज या खुन्याला मी नक्कीच पकडलं असतं. पण काहीही करून मला याला पकडावंच लागेल. त्याच वेळेस आता लगेच हवालदार संबीरराव येतात. काय झालं सर, पकडला गेला का तो, का पळाला. त्यावर राय म्हणू लागतो, संबीरराव तो तर पळाला, पण आता आपल्याला काय बी करून त्याचा शोध घ्यायचा आहे, तरच या केसचा निकाल लागू शकतो. त्यावर हवालदार म्हणू लागतात, पण साहेब गाडी कुठली होती, नंबर वगैरे पाहिला का. त्यावर राय म्हणू लागतो, नाही ना, एक माणूस अचानक मला येऊन धडकला, तोपर्यंत गाडी वेगाने निघून गेली, नंबरकडे माझं लक्षच गेलं नाही. तेव्हा लगेच आता हवालदार म्हणू लागतात, पण साहेब मग अशाने तर काहीच कळणार नाही आपल्याला, कारण इकडे CCTV कॅमेरे बी नाही. मग आता कुठे आपल्याला कसला तपास लागणार. तेवढ्यात रायाचं लक्ष समोर जातं. समोर आता दोन मुली रीलचं शूट करत असतात. मस्त दोघींचा डान्स चालू असतो आणि कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ काढणं चालू असतं. तेव्हा रायाचं लगेच त्या मुलींकडे लक्ष जातं. संबीरराव, मी बऱ्याच वेळेचं बघतोय या मुली इथे रील शूट करताय, आपल्याला यांच्या मोबाईलमध्ये नक्कीच व्हिडिओत काहीतरी मिळू शकतो, चला आपण जाऊन बघूया. असे म्हणताच आता राया आणि हवालदार तिकडे निघालेले असतात. त्याच वेळेस आता गार्गी मात्र रूममध्ये येताच बेडवरती बसते. हे बघ आंटी, मला नाही लावायचं ते क्रीम, मला नको आहे ते. तेव्हा शशिकला म्हणू लागते, गार्गी आता नको बिको अजिबात नाही, आता मी तुला लावणार म्हणजे लावणार. मंजिरी बनायचं आहे ना तुला, लाव मग, चल चल लाव. त्याच वेळेस आता गार्गी जोरजोरात ओरडू लागते, आंटी आंटी वाचव मला. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, नो आंटी नो घंटी, काहीच नाही, आता कुणाला आवाज देऊ नको, आता तुझा मेकअप शशिकला करणार म्हणजे करणार. तेवढ्यात लगेच मंजिरी येते. काकू अगं काय चालू आहे वेडेपणा, अगं त्या क्रीममुळे मला एवढा त्रास होतोय आणि तू तिला लावायला निघाली का, तिला जर काही झालं तर. हे बघ काकू, आपण तिची जबाबदारी घेतली आणि तिला जर काही झालं तर तिच्या आईला कुठल्या तोंडाने सांगणार आहोत आपण, त्यामुळे प्लीज काकू तिला त्रास देऊ नको. त्यावर शशिकला म्हणू लागते, मंजिरी अगं मी तर मज्जा करत होते, मी तिला त्रास देत नव्हते. नाही म्हणजे कसं आहे ना, तिला तुझ्या वस्तू, तुझे ड्रेस,
तुझं राहणीमान तुझ्यासारखं राहायला खूप आवडतं ना, म्हणून तुझी क्रीम लावण्याचा प्रयत्न करत होते, मज्जा घेत होते ग तिची. त्यावर लगेच आता मंजिरी म्हणू लागते, बाद झाली मज्जा, ही अशी मज्जा करत जाऊ नको आणि चल बरं पटकन, तुला बाहेर जायचंय ना बिल घेऊन, चल पटकन. आता लगेच शशिकला गार्गीकडे बघते आणि अशी नजर तिला दाखवते, माझी नजर या तुझ्यावरती, लक्षात ठेव. असे म्हणताच आता शशिकला तिकडनं निघून जाते. गार्गीला मात्र खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेस आता राया आणि हवालदार संबीर त्या मुलींजवळ येतात. आता लगेच राया म्हणू लागतो, 1 मिनिट, मला तुमची हेल्प हवी होती. नाही म्हणजे आम्ही पोलीसवाले आहोत, पण घाबरू नका, आम्हाला तुमची मदतच हवी, प्लीज आम्हाला मदत कराल. तेव्हा ती मुलगी म्हणू लागते, सांगा ना सर, कसली मदत हवी आहे. त्यावर राय म्हणू लागतो, हे बघा, आत्ताच एक गाडी इकडनं निघून गेली, आम्ही तिचा पाठलाग करत होतो, त्यात कदाचित एक खुनीच असेल, पण आम्हाला त्या गाडीचा नंबर वगैरे काही माहीत पडला नाही, ती वेगाने निघून गेली ना, त्यामुळे तुमच्या या कॅमेऱ्यात जर ती कैद झाली असेल तर नक्कीच काही पुरावा सापडू शकतो. मला तुमचा मोबाईल बघायला मिळेल का. त्यावरती मुलगी पटकन आता जे व्हिडिओ काढलेले असतात ना ते रायाला दाखवते. तर त्यात आता गाडीचा नंबर रायाला भेटलेला असतो. तेव्हा राया लगेच हवालदार संबीरला म्हणू लागतो, संबीरराव, लवकरात लवकर RTOच्या ऑफिसमध्ये फोन करा आणि या गाडीबद्दल मला सगळी माहिती हवी. आता मात्र लगेच रायाने कामाला सुरुवात केलेली असते. बेट्या, तू कोण बी असू दे, पण आज तुला हा राया पकडणार म्हणजे पकडणार. एकदा का तू हाती लागला की या केसचा सोक्षमोक्ष होणार, असं आता रायाने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर इकडे आता राया पोलीस स्टेशनला आलेला असतो. तेव्हा आता लगेच जय घोरपडे रायाला म्हणू लागतो, राया, अरे काही तपास लागला का त्या गाडीबद्दल. तेव्हा राया म्हणू लागतो, जय, काळजी करू नको, लवकरात लवकर आता सगळे रिपोर्ट हवालदार संबीरराव घेऊन येणार आहे. तेवढ्यात लगेच आता हवालदार येतात आणि आता रायाच्या हातात एक फाईल देताच म्हणू लागतात, साहेब, ही घ्या, RTOच्या ऑफिसमधनं या नंबरांची फाईलच काढून आणली, बघा, यात काही गाड्यांचे फोटोज पण आहे, ही गाडी कुठली काय याचा तपास लगेच लागेल आपल्याला. त्यावर लगेच आता राया आणि जय दोघेही आता ते फोटोज आणि ते नंबर बघू लागतात. त्याच वेळेस आता जय म्हणू लागतो, राया, अरे हीच तर गाडी होती ना ती. तेव्हा राया म्हणू लागतो, हो. आता त्याबद्दल माहिती काढताच ती गाडी नाशिकची आहे हे आता सत्य त्या दोघांसमोर आलेलं असतं. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, राया, याचा अर्थ ही गाडी नाशिकवरून आली होती. तेव्हा राया म्हणू लागतो, जय, ते म्हणतात ना, आपण जिकडनं इकडे आलो शोध घेण्यासाठी तिकडेच सगळं काही आहे, असं झालंय. आपण इगतपुरीला शोध घेण्यासाठी आलो, पण खुनी तर मात्र नाशिकचाच दिसतोय. आपल्याला लवकरात लवकर नाशिकला निघावं लागेल, कारण या गाडीचा तपास आपण तिकडेच लावू शकतो. त्यामुळे जय, तू हे सगळे पुरावे घे, अजून काही मिळतंय का बघ आणि लवकरात लवकर नाशिकला निघ. मीही आता तिकडेच रवाना होतोय, मला आधी मिस फायरला फोन करून कळवावं लागेल. आता राया लगेच मंजिरीला फोन लावतो. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, राया, अरे बोल ना, कसा आहेस तू. तेव्हा राया म्हणू लागतो, मिस फायर, मी ठीक आहे, पण मी नाशिकला यायला निघालोय. त्यावर मंजिरीला आनंद होतो, राया, तू नाशिकला येतोय, याचा अर्थ तुझं काम झालंय का. तेव्हा राया म्हणू लागतो, नाही मिस फायर, काम तर अजून झालं नाही, पण कामानिमित्तच नाशिकला येतोय. पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेव, हे बघ, मी तुला एका गाडीचा नंबर फोटो पाठवतो, तू लवकरात लवकर तिकडे जे ओनर असतात ना गाडीचे, त्या ऑफिसमध्ये जा आणि ही गाडी कुणाची, कुणी घेतली, कधी घेतली, या सगळ्याची नाव माहिती सगळं काहीतरी मिळव. त्यावर मंजिरी लागते, ठीक आहे राया, तू सांगितलं मला कळलं, तू लवकरात लवकर मला गाडीचा फोटो नंबर पाठव, मी लगेच आता त्या ऑफिसमध्ये जाते. आता फोन बंद होताच मंजिरीच्या चेहऱ्यावरती मात्र खूपच स्माईल आलेली असते, कारण आज राया घरी येणार असतो ना. त्याच वेळेस मंजिरी आता आपलं पॉकेट घेते आणि तिकडनं लगेच घाईघाईत निघालेली असते. तेवढ्यात शशिकला येते, अरे बापरे, आज सूर्यफूल एवढं का खुललंय. नाही म्हणजे नेमकं झालंय काय, तुझे अहो बाहेर येऊन थांबलेत का का त्यांचा फोन आला होता. त्यावर मंजिरी येऊन लागते, काकू, गप्प बैस ना गं, नको चिडू. हे बघ, राया आला नाही, पण तो आज येणार आहे, पण त्याआधी त्याने मला एक काम सोपवलंय, ते पार पाडण्यासाठीच मी निघाले. पण काकू, तोपर्यंत तुला घराची जबाबदारी घ्यायची. आणि हो, मी हात जोडून सांगते, गार्गीच्या वाटेला जाऊ नको, तिला त्रास देऊ नको. त्यावर लगेच आता मंजिरी तिकडनं निघाली असते. तेव्हा शशिकला म्हणू लागते, गार्गीला, गार्गीला कोण त्रास देणार आहे, ती दुसऱ्यांना त्रास देण्याचं काम करते. आता तर तिचं खरं रूप मी समोर आणणार आहे. आता वेळ झाली फोन करण्याची. आता शशिकला पटकन मोबाईल हातात घेते, डॉक्टर, लवकरात लवकर या, तुम्हाला चेकअप करायचं आहे ना.
आता शशिकलाने मात्र गार्गीचं खरं रूप बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांना बोलावलेलं असतं. तर इकडे आता मंजिरी मात्र गाड्यांची जी कंपनी असते ना, त्या कंपनी बाहेर उभी असते आणि रायाची वाट बघत असते. अजून कसा आला नाही हा राया? किती वेळ झालाय? तेवढ्यात राया येतो. मिस फायर तू कशी आहे? आता मंजिरी लगेच पटकन रायाचा हात हातात घेते. राया, अरे 2-3 दिवस झाले तुला बघितलं नाही ना, असं जीवालाच चैन पडत नव्हतं रे. तू ठीक आहेस ना? तुला काहीच झालं नाही ना? राया, खरं सांगू, तू जवळ असला ना कसलं टेन्शनच नसतं रे. आणि तू दूर असला ना, तुला बघितलं नाही ना की जीव घाबरावून जातो. तेव्हा रायम लागतो, मिसवायर तुला काय वाटतं, तुझी आठवण मला आली नसेल का? मलाही खूप आठवण आली गं. पण काय करणार, ते म्हणतात ना, माणसावरती परिस्थितीचं ओझं असलं ना तर अश्रूंचा तणावही खूपच असतो. माझ्यावरती एवढं मोठं काम सोपवलंय ना, त्यामुळे मिसफायर मला समजून घेण्याचा प्रयत्न कर ना गं. त्यावर मंजिरी मिळते, राया मला माहिती जेवढं तुझं तुझ्या मिसफायरवरती प्रेम आहे ना, तेवढंच तुझं कामावरती, तुझ्या कर्तव्यावरती, तेवढीच तुझी जबाबदारी जी काही आहे ना ती तुला कळते. त्यामुळेच तुला कामासाठी पळावं लागतं हे मी समजून घेऊ शकते. पण राया, तू जो नंबर पाठवला होता ना गाडीचा, त्याबद्दल मी सगळी माहिती काढली. हे बघ, ही जी कंपनी आहे ना गाड्यांची, याच कंपनीतली ती गाडी आहे. त्यामुळे आपल्याला इकडे नक्कीच काहीतरी मिळू शकतं. आता राया लगेच मिसफायरला म्हणू लागतो, वाह मिसफायर, तू चांगली माहिती शोधली. आता इकडे नेमकं ती गाडी कोणी घेतली, काय झालं याबद्दल कळालं ना, तर आपण नक्कीच त्या खुन्यापर्यंत पोहोचू शकतो. आता लगेच राया आणि मंजिरी ते ऑफिसमध्ये येतात. तर आता तिकडे एक एम्प्लॉय बसलेले असतात. तेव्हा लगेच राया आता त्यांना सांगू लागतो, आम्हाला या गाडीबद्दल माहिती हवी. आम्ही पोलीसवाले आहोत. आम्हाला तुम्ही माहिती द्याल ना? त्यावर लगेच आता ते एम्प्लॉय म्हणू लागतात, हो सर, कसं आहे ना, आम्ही भाडोत्री गाड्या देत असतो. ही गाडी आमच्याच कंपनीची आणि कालच इकडनं ती कोणीतरी बुक केली होती. तेव्हा राया म्हणू लागतो, हो नाही म्हणजे बघा बरं, नेमकं काय नाव पत्ता काय आहे त्यांचा, आम्हाला सांगा बरं. त्याच वेळेस आता लगेच ते सर म्हणू लागतं, सॉरी साहेब, पण इकडे ना जरा शॉर्टकट नाव आहे. म्हणजे कसं आहे ना, ऑनलाईन गाड्या बुकिंग होतात ना, त्यामुळे एवढी काही माहिती मिळत नाही. पण इकडे एक नाव आहे, आरस्पा. आरस्पा या नावाने ही गाडी बुक केली गेली. तेव्हा रायम लागतो, काय? अहो त्याला शेंडाणा बुडूक असं आरस्पा नाव कुठे असतं का? याचा आम्ही कसा शोध घेणार? नाही नाही नाही, तुम्ही नीट बघा, दुसरी काहीतरी माहिती असेल. तेव्हा ते एम्प्लॉय म्हणू लागतात, सर अहो सांगितलं ना, ऑनलाईन गाड्या अशाच बुकिंग होतात. त्यात एवढी माहिती दिली जात नाही ना, त्यामुळे बाकी काही कळणार नाही तुम्हाला इकडे. तेव्हा राय मात्र भडकतो, अहो काय करताय तुम्ही? असला कसला धंदा करताय तुम्ही? तुम्हाला नाव गाव पत्ता माहिती घेता येत नाही? असे कसे तुम्ही दुसऱ्यांना गाड्या देऊ शकता? त्यावर लगेच आता ते एम्प्लॉय म्हणू लागतात, सर अहो बिझनेसमध्ये असंच असतं. आजकाल लोकांना वेळ नसतो ना, कागदपत्र घेऊन यायची, गाड्या बुकिंग करायची, एवढी तसदी कोणी घेत नाही. त्यामुळे शॉर्टकटमध्ये नाव टाकायचं आणि लगेच बुकिंग करायचं, असंच निघलंय ना. तसा धंदा चालणार नाही म्हणून असंच करावं लागतं. तेव्हा रायम लागतो, हो तुमच्या धंद्यासाठी दुसऱ्यांचा जीव घेणार आहात का? अहो तुमच्या गाडीने काल इगतपुरीमध्ये कोणाला तरी उडवलंय आणि तुम्ही धंदा घेऊन बसलाय. हे बघा, संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय तुम्ही दुसऱ्यांना गाडी देताच कसा? उद्या एखादा क्रिमिनल येईल आणि तुमची गाडी घेऊन एखादा मर्डर करेल, मग काय करणार आहात तुम्ही? नाही म्हणजे झालायच, तुमच्या गाडीत एक मर्डर झालाय आणि याची शिक्षा तुम्हाला द्यायलाच पाहिजे. तुमचा ना हा धंदाच बंद करायला पाहिजे. कुठे तुझे मालक, कुठे त्यांना बोलावून घे पटकन. तेव्हा मंजिरी लागते, राया अरे त्यांच्यावरती कशाला ओरडतोय? ते साधे एम्प्लॉय आहेत. त्यांना जे सांगितलं जातं तेवढं काम ते करतात. हे बघ, तू टेन्शन घेऊ नको बरं. नक्कीच आपण दुसरा काहीतरी मार्ग शोधू. चल आपण इकडनं जाऊया. तेव्हा राय लागतो, तुमचा ना धंदाच बंद करायला पाहिजे. आता राय खूप रागात असतो. तो तिकडनं आता घरी येतो. घरी आल्यानंतर आता रायाने एक पेपर घेतलेला असतो. आरस्पा आरस्पा असं खूप वेळा नाव त्याने लिहिलेलं असतं. तेव्हा आता मंजिरी त्याच्यासाठी चहा घेऊन येते. त्याच वेळेस राय म्हणू लागतो, मिसफायर, हे आरस्पा नाव म्हणजे काय कोड असेल गं? हे सुटेल का? त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया तू टेन्शन घेऊ नको. आपण दोघे मिळून नक्कीच या सगळ्याचा शोध लावू. आधी चहा पिऊन घे बरं. आता मंजिरीचं लक्ष लगेच रायाने जे नाव लिहिले असतं ना त्या पेपरकडेच जातं. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, राया हे अप्सरा नाव आहे का? त्याच वेळेस राया म्हणू लागतो, काय बोलते मिसफायर, अप्सरा? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो राया, आरस्पा याचा अर्थ अप्सरा होऊ शकतं. आता मात्र लगेच राया म्हणू लागतो, मिसफायर तू अगदी बरोबर बोलते. याचा अर्थ ही जी कोणी अप्सरा आहे ना, आता तिला बाहेर काढण्याची वेळ झाली तर त्यानंतर
मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता राया मंजिरीने मोठा डाव आखलेला असतो, कारण अप्सरा म्हणजे गार्गीच. आता गार्गीचं सत्य कसं समोर येणार हे लवकरच आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.